नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे। त्याकडे मंजुरी पण आली आणि आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम एकत्र करूया। अनेक मोठे मान्यवर बोलवायची इच्छा होती, मानसिकता होती, पण सध्याची ती परिस्थिती नाही। म्हणजे वरती ज्यावेळेस आम्ही पाहतो नेते मंडळींचा वाढलेला कामाचा व्याप, त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला अनेक नेते मंडळी जे बोलणं अपेक्षित होतं। माझं म्हणणं आहे की भूमिपूजनापेक्षा ज्यावेळेस आपण काम पूर्ण करतो त्यावेळेस लोक अर्पण सोहळ्याला नक्कीच मोठी लोक असली तर त्या कार्यक्रमाचंही तितकंच महत्त्व वाढतं। त्यामुळे पूर्ण झाल्यानंतर, पूर्णत्वाकडे गेल्यानंतर नक्कीच आपण संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बोलवायचा प्रयत्न करूयात, किंवा अनेक वर्ष झालं मुख्यमंत्र्यांचं पाऊलसुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये लागलं नाही, तर त्यांना जरी बोलवता आलं तर तोही प्रयत्न करूयात याची आपणा सर्वांना खात्री आणि ग्वाही देतो। खरं तर हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे। मगाशी बोलत असताना पाटलांनी सांगितलं की गर्दी कमी जास्त वेळ याच्यापेक्षा मधला काळ मी सुद्धा अनुभवलेला आहे। म्हणजे आमच्या आता भूमिपुत्र असल्यामुळे आमची कोणतीही गोष्ट लपून राहिली नाही। आणि मुळात परिस्थिती अशी असते की ज्यावेळेस तुम्ही समाजात काम करता त्यावेळेस समाजात एखादा व्यक्ती काम करत असताना त्याची कोणतीही गोष्ट लपून राहत नाही, आणि गावकऱ्यांपासून तर कधीच लपून राहत नाही। त्यामुळे आम्ही सुद्धा अडचणीचा काळ पाहिलेला आहे, आणि आत्ताची परिस्थिती काष्टीची पाहता, काष्टीच्या सहकाराची पाहता आत्ताची परिस्थिती थोडीशी अडचणीची आहे। आणि हे काही आपण नाकारू शकत नाही किंवा ते नाकारणं योग्य सुद्धा नाही। वस्तुस्थितीला ज्यावेळेस आपण सामोरे जायला सुरुवात करतो आणि पुढे ज्यावेळेस जातो त्यावेळेस नक्कीच मार्ग निघत असतात। आणि मी माझ्या अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळेस कुठलाही मार्ग निघत नाही आणि ज्यावेळेस लक्षात आलं की आता पुढे जायला कोणताही मार्ग दिसत नाही, आता काय करायचं काय, त्यावेळेस एक गोष्ट मला एका व्यक्तीने सांगितली होती, आणि त्या गोष्टीचं मी त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आणि एखाद्या भविष्यात पण तत्वतंत्र पालन करेन। आणि त्याच गोष्टीचं सहकारात क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सुद्धा पालन केलं पाहिजे। एकदा एक मोठा व्यापारी असतो आणि त्या व्यापाऱ्याकडे मालमत्ता खूप असते, पैसा खूप असतो, पण त्याच्या मनामध्ये कायम कुणकुण लागते की उद्या हा पैसा गेला तर मी काय करायचं, उद्या जर माझी संपत्ती संपली तर काय करायचं। त्यावेळेस तो काही विद्वान लोकांची भेट घेतो आणि म्हणतो की मला असं काहीतरी सांगा की आज माझ्याकडे एवढा जरी पैसा असला तरी सुद्धा मी ह्या पैशाने, ह्या मालमत्तेमुळे मी हवेत जाणार नाही, आणि उद्या जर अडचणीचा काळ आला तर त्या अडचणीच्या काळामध्ये मी खचणार नाही, त्या अडचणीच्या काळाला सुद्धा मी सामोरे जाईल। कारण व्यवसाय करत असताना आम्ही चांगले वाईट दिवस कायम पाहत असतो। त्यावेळेस त्या विद्वानाने त्याला एक वाक्य लिहून दिलं होतं, आणि त्या वाक्य लिहिल्यानंतर त्या वाक्याची त्यांनी एक अंगठी स्वतःच्या हातामध्ये करून घेतली होती। म्हणजे माझ्या हातात अंगठी नाही ती, पण ते मी मनावरती कोरलेलं वाक्य आहे। आणि ते वाक्य असं होतं, त्या वाक्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता आणि थोडं एक सिंगल वाक्य होतं की ये वक्त भी गुजर जाएगा, म्हणजे ही वेळ सुद्धा निघून जाणार आहे। आणि त्या व्यापाऱ्याला त्यांनी सांगितलं होतं कधीही लक्षात ठेव, मनात थोडा जरी अहंकार आला तर हे वाक्य वाचायचं, आणि एक लक्षात ठेव की हे वाक्य वाचल्यानंतर लक्षात येईल की आज जी परिस्थिती आहे, ये वक्त भी गुजर जाएगा, आज जी संधी मिळालेली आहे ही संधी सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही। आज ज्या पदावरती, आज जी मालमत्तेवरती मला घमंड आणि गर्व आलेला आहे, हा सुद्धा मिटल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्या वेळेस आयुष्यातलं सगळं संपेल आणि त्यावेळेस असं वाटेल की आता माझ्याकडे काहीच राहिलेलं नाहीये, पुढे कोणता मार्ग दिसत नाही, त्यावेळेस हेच वाक्य परत तू वाच, त्यावेळेस तुझ्या लक्षात येईल की ये वक्त भी गुजर जाएगा। त्यामुळे अडचणीचा काळ सुद्धा टिकत नाही। प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले वाईट दिवस असतात। सहकार काष्टीने खूप मोठा पाहिलेला आहे, आणि आज सहकाराच्या दृष्टिकोनातनं काष्टीला आता सगळ्या काष्टीतल्या सर्वच घटकांनी एकत्र येऊन सहकार आपण वाचवणं गरजेचं आहे। कारण सहकाराने हे गाव वाचवलं, सहकाराने ही बाजारपेठ वाचवलेली आहे। आता सहकाराला तुमची, आमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे। आपण सगळ्यांनी खरं तर पुढे येऊन हे सहकार्य करणं अतिशय अपेक्षित आहे। कारण वेळ बदलत असतो, वेळेप्रमाणे घटनाक्रम बदलत असतो, आणि कोणतीही गोष्ट तुम्ही पहा, म्हणजे रात्री असेल तर तुम्ही कसं त्या रात्रीकडे पाहता, याच्याकडे एखादी काळ रात्र आली तर आपण पाहिलं की आता रात्र आली आहे, काळकोटरा अंधार होणार आहे, उद्याचं काय हा विचार करण्यापेक्षा जर आपण ह्या दृष्टिकोनातून त्या रात्रीकडे पाहायला सुरू केलं की ही रात्र अंधार करण्यासाठी आली नाहीये, तर उद्याचा उजेड होणार आहे, हा निरोप घेऊन आलेली आहे, ही ज्यावेळेस आपण विचार करायला सुरुवात करू त्यावेळेस हे दिवसही अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। आज सोसायटीने हा एक नवीन जो उपक्रम केलेला आहे, नक्कीच
गोडाऊन्स असतील, म्हणजे मोठ्या मोठ्या प्रमाणावर ते केंद्रामध्ये हे सरकार काम करत असताना पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आज मिलेट मिशन हे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेलं आहे. आणि या मिलेट मिशनच्या माध्यमातून जे वेगवेगळे कडधान्य देशातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तयार होतात, या कडधान्यांना कुठेतरी एखादं व्यासपीठ मिळालं पाहिजे, कुठेतरी एखादी बाजारपेठ मिळाली पाहिजे. आणि नुसती बाजारपेठ मिळून चालणार नाही, तर उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. या अनुषंगाने एक मोठी मिलेट मिशन हाती घेतलेलं आहे. त्या माध्यमातून वेगवेगळे गोदामं तयार करण्याची भूमिका ही देशात संपूर्ण सुरू आहे. आपल्या भागामध्ये एक नवीन संधी उपलब्ध या माध्यमातून होत आहे. हे नुसते गोडाऊन्स नाहीत, तर आपल्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर लिंबाचं उत्पादन होतं. या संदर्भात मी अनेकदा सभागृहामध्ये प्रश्न उठवायचा प्रयत्न केलेला आहे की याला कुठेतरी GI इंडिकेशन झालं पाहिजे. म्हणजे आजही आपण दिल्लीच्या बाजारपेठेत गेलो तर काष्टीतनं जाणाऱ्या लिंबाला श्रीगोंद्याचं लिंबू, म्हणजे श्रीगोंदा लिंबू या नावाने ओळख आज सुद्धा आहे. ती लिंबूची ओळख ही राहण्यासाठी ह्या ओळखीचा आज आपल्या शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे. म्हणजे अलीकडे आम्ही पाहतो निमुण्या संपत चाललेला आहे. अनेक ठिकाणी आता ज्यावेळेस आम्ही फिरायचा वेळ येतो, डाळिंबासाठी तसं पोषक वातावरण श्रीगोंद्याचं नाही, पण श्रीगोंद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डाळिंबाच्या बागा झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर मधल्या काळामध्ये द्राक्षाच्या बागा होत्या. पण मूळ जे वातावरण आपल्या मातीला, आपल्या परिसराला आणि आपल्या भागासाठी महत्त्वाचं असणारे कोणत्या पिकाला जर सूट होणार असेल तर ते खरं तर लिंबू आहे. पण ह्या लिंबापासून आपण कुठेतरी लांब होत चाललेलो आहे. याच्यासाठी आपण कुठेतरी काम करू शकतो. एक मोठी आपल्याकडे काष्टीची जनावरांची बाजारपेठ आहे. हे मगाशी अण्णांनी उल्लेख केला. मी अनेकदा पनीर ह्या विषयावर बोलायचं टाळत असतो, कारण मग प्रत्येकाला वाटतं नेमकं ह्याचा स्वार्थ काय याच्यामध्ये. म्हणजे ज्या वेळेस अध्यादेश निघाला, म्हणजे 1 मेला पनीर हे कंपल्सरी, पनीरच्या समोर अनलॉक चीज जर वापरत असाल तर हा लिहिलं पाहिजे प्रत्येक हॉटेलने. हा अध्यादेश ज्यावेळेस FDAने काढला होता, त्या FDAच्या एका अधिकाऱ्याने मला फोन केला आणि म्हणले सर जरा तुमची मदत पाहिजे. म्हणलं बोला काय पाहिजे. म्हणले आपल्या डेअरीचं नाव काय हो. म्हणलं का बरं काय झालं. नाही म्हणले आता अध्यादेश निघाला, प्रत्येकजण आम्हाला विचारायला लागलंय की चांगलं पनीर कुठे मिळेल. मग मी तुम्हाला तुमच्या डेअरीचं नाव विचारलं. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं माझी कोणतीही डेअरी नाही आणि माझा कोणताही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही. माझा फक्त एकच स्वार्थ आहे की उत्पादक जे आहे हे उत्पन्न तयार झाल्यानंतर खाणाऱ्या ग्राहकाला योग्य माल मिळाला पाहिजे. आणि योग्य माल मिळाला तर माझा वैयक्तिक स्वार्थ असा आहे की माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये 5.5 ते 6 लाख लिटर हे रोजचं दुधाचं उत्पादन आहे. आणि जर माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीने प्रश्न उठून जर ह्या दूध उत्पादकांना फायदा होत असेल, म्हणजे दर दिवाळीमध्ये दुधाचे बाजारभाव पडत असतात, पण मागच्या दिवाळीमध्ये तुम्ही अनुभव घेतलेला आहे की ते बाजारभाव पडले नाहीत, कारण त्याच वेळेस आपला प्रश्न आला होता आणि ते बाजारभाव हे मेंटेन राहिले. आणि पनीर हा विषय ज्या सभागृहात चर्चेला आला त्यास त्याचे 2 रुपयाने दुधाचे बाजारभाव हे वाढले होते आणि ते टिकून राहिले. योगायोगाने मगाशी विषय झाला कमिशनरांचा, तर कमिशनर ही पोस्ट तशी पाहिली तर तुकाराम मुंडेंसाठी ही 2 पावलं खालची पोस्ट होते. त्यांच्यासाठी त्या पदाची गरिमा वाढवली गेली होती. आणि मी सातत्याने मुख्यमंत्र्यांचा पाठपुरावा नक्कीच या मुद्द्यासाठी केला होता, कारण एखादा प्रश्न नुसता उठून चालत नाही, त्याला सातत्य तेवढं ठेवावं लागतं. अनेक विषय असतात, प्रत्येक प्रश्न हा कधी उत्तरित होऊ शकत नसेल, पण आपल्याही भावना मगाशीच खालनं चिठ्ठी अण्णांकडे आली, अण्णांनी मला दिली. अण्णांना म्हणलं अण्णा काळजी करू नका, साखळीवर योग्य वेळेस मी नक्कीच उत्तर देईल आणि उत्तर द्यायची माझी तयारी आहे, कारण त्याचा अभ्यास सखोल माझा आहे. मी खात्री एक देऊ शकतो की मी स्वतः घोडपट्ट्यातला एक शेतकरी आहे आणि मला स्वतःला घोडपट्ट्यात माझं घर आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे घोडला कोणताही तोटा होणार नाही हे पाहूनच आम्ही त्या ठिकाणी साखळी मंजूर केलेली आहे. फक्त एक मी पाहिलेलं आहे, हे मागच्या 1.5-2 वर्षात तुम्ही पाहिलं असेल, पाण्याच्या आवर्तनाच्या बाबतीमध्ये आपण कोणती अडचण येऊन दिली नाही, किंवा मग घोड असेल, कुकडी असेल, आवर्तन योग्य पद्धतीने झालं. पाणी मुबलक द्यायची व्यवस्था केलेली आहे. मगाशी आम्ही कार्यक्रमात होतो, अण्णा म्हटले की बाबा आम्हाला फडणवीसांना ज्यावेळेस पत्रकार महोदय की आम्ही पाण्याची मागणी करणार होतो, पण ती करायची गरजच पडली नाही, कारण तुम्ही मुबलक पाणी आम्हाला दिलं. असं वाटलं नव्हतं पाणी मिळेल. म्हटलं हे मी दिलं नाही, याचं योगदान प्रत्येक व्यक्तीचं आहे. मी निवडणुकीत एक वाक्य किंवा एक भाषणात कायम एक गोष्ट सांगायचो की श्रीगोंद्यामध्ये हे पाणी पेटतं आणि ज्या दिवशी श्रीगोंद्यामध्ये पाण्याचं राजकारण होणार नाही त्या दिवशी श्रीगोंद्याचा शेतकरी हा सुकवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही पहा, ज्यावेळेस एखाद्या गोष्टीमध्ये राजकारण येत नाही ती गोष्ट उत्तम पद्धतीने होते. याचं उदाहरण पाणी आहे.
आता इथं मी सांगितलंय, अनेक जण तुम्ही तज्ज्ञ आहात, त्यामुळे राजकारण जर कोणत्या क्षेत्रात आलं नाही तर तो क्षेत्र पुढे जातो हे तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल. त्यामुळे राजकारण करत असताना कोणी करावं नाही करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी एक पाहिलेलं आहे, मला दादांनी कायम सांगितलं की आपण दुसऱ्याची रेग खोडण्यापेक्षा स्वतःची रेग इतकी मोठी करायची की दुसऱ्याच्या रेगेची चिंताच आपल्याला राहिली नाही पाहिजे. त्या अनुषंगाने नक्कीच आमचं काम सुरू असतं. आपल्यालाही या संस्थेला माझ्या माध्यमातून, आदरणीय दादांच्या माध्यमातून तर भूतकाळामध्ये सहकार्य झालंच आहे, पण भविष्यामध्ये या परिसराचा, या गावचा आमदार म्हणून जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य हे नक्कीच केलं जाईल याची खात्री तुम्हा सर्वांना देतो. आणि जो उपक्रम आपण हाती घेतलेला आहे, म्हणजे एक सोडून 2-2 कार्यक्रम आपण करतोय. एक गोदामाचं भूमिपूजन, तर ते भूमिपूजन करत असताना थोडासा साहेबांना यायला वेळ लागला, मलाही उशीर झाला, त्याबद्दल खरं तर दिलगिरी व्यक्त करतो. ते भूमिपूजन झालं म्हणजे हे काष्टीच्या वैभवामध्ये एक नक्कीच भर पडत आहे. आणि कुठेतरी काष्टीला नुसती बाजारपेठच नाही तर आज बाजारपेठेमध्ये माल गेल्यानंतर तो विकण्यापेक्षा असं वाटलं की विकायला बाजारभाव चांगला मिळत नाही, तर तो बाजार आम्ही काष्टी सोसायटीच्या गोदामामध्ये काही दिवस ठेवू शकतो, काही महिने ठेवू शकतो, याची खात्री येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ह्या शेतकऱ्यांना लाभेल. आणि तेवढंच वरती न थांबता एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण जे पाऊल उचललेलं आहे, त्यामुळे गाव समाज हा निरोगी नक्कीच झाला पाहिजे. तो होण्यासाठी जे सोसायटीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी, आपण सर्वांनी, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळाने जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला आपण साईदीपने जो साथ दिलेली आहे त्याबद्दल साईदीपचेही विशेष अभिनंदन आणि कौतुक करतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आम्हा सर्वांचे आपण जे काही सत्कार सन्मान केले त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. खास खबर, विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच्या येथील न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रतिनिधी उज्ज्वल उल्हारे, येथील न्यूज, श्रीगोंदा.